जो की विचारला होता PSI 1993च्या याच्यामध्ये. प्रश्न काय आहे की फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ब फॉर्म. म्हणजे खालील वाक्य जे आहे ना त्याच्यामध्ये क्रियापदाचं योग्य ते रूप लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. वाक्य काय म्हटलेलं आहे याच्यात, नो वन ऑफ दिस गर्ल्स डॅश प्रेझेंट देअर. ऑप्शन बघा काय, इज आहे, आर आहे, वाज आहे, नंतर वर आहे. ठीक आहे. म्हणजे या मुलींपैकी कोणीच तिथं प्रेझेंट नव्हतं. पहिल्यांदा तर हा विचार करा की बघा प्रेझेंट होतं किंवा नव्हतं. आता जर सध्या प्रोग्राम चालू आहे, कुठं तुम्ही जे आहे ना नाच बघण्यासाठी गेले, डान्स बघायला गेले, तिथं कोण आलेलं आहे तुम्ही सांगू शकता का? का नाही सांगू शकत? कारण की तो प्रोग्राम सध्या चालू आहे. तुम्ही आता गेले 2 मिनिटानंतर आणखी येतील. तो प्रोग्राम जेव्हा संपेल ना तेव्हा तुम्ही सांगू शकाल कोण आलेलं आहे किंवा कोण नाही आलेलं. म्हणजे ह्या जो वाक्य असेल ना हे हेल्पिंग वर्ब, हे जे रिकामी जागा आहे इथं पास्टवालाच हेल्पिंग वर्ब येणार आहे. मग पास्टवाले आपल्याला फक्त पास्टवाल्यांचा विचार करायचा, प्रेझेंट वाल्याचा नाही आहे, कारण की ही घटना झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे आपले प्रेझेंट वाले इज जे आहे ना इथं कट होते, आर पण जे आहे ना इथं कट होणार. ठीक आहे. उरलेले आहेत आपल्याकडे वाज आणि वर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, इथं जो आहे ना हा आपला वाक्याचा सब्जेक्ट आहे. बघा नो वन, वन आहे, त्याच्यानंतर ऑफ आहे, नंतर काय होतं XYZ जे काही असेल. एक गोष्ट लक्षात घ्यायची, ऑफ जर हे प्रेपोजिशन आहे आणि त्याच्या आधी जर का एखादं नाऊन असेल, ऑफच्या आधी नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, XYZ काही असू द्या, आणि ऑफच्या नंतर जर का नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, आणि एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, ऑफच्या आधी पण नाऊन येते, ऑफच्या नंतर पण नाऊन येते. बघा ऑफच्या आधी असणारं नाऊन जे आहे ना सामान्यपणे सिंग्युलर असते, आणि ऑफच्या नंतर येणारं नाऊन काय असते, नेहमी प्लुरल म्हणजे अनेक वचन असते. ठीक आहे. आता बघा नो वन, वन असेल आणि वनच्या नंतर ऑफ असेल तर येणारं नाऊन नेहमी जे आहे ना हे अनेक वचनी असेल. बघा वन हे काय तुमचं सिंग्युलर आहे, वन काय तुमचं सिंग्युलर आहे, आणि हे जे आहे ना गर्ल्स हे प्लुरल आहे, याच्यासाठी पॉझिटिव्ह प्रोनाऊन दी झालेला आहे जे की अनेक वचनी आहे. म्हणजे हे प्लुरल आहे. ऑफच्या आधी येणारं नाऊन काय सिंग्युलर आहे. म्हणजे जर का हे असं असेल, हा जर पूर्ण सब्जेक्ट असेल तर तुमचं जे क्रियापद आहे ना ऑफच्या आधी येणाऱ्या नाम किंवा सर्वनामाप्रमाणे चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे ऑफच्या आधी काय, ऑफच्या आधी येणाऱ्या शब्दासाठी असायला पाहिजे. म्हणजे इथं जे दिस गर्ल जे आहे ना हे अनेक वचनी आहे, याप्रमाणे तुमचं वर्ब चेंज नाही होणार, कारण की दोन वेगवेगळे नाउन प्रोनाउन हे ऑफ न कनेक्टेड आहेत. ठीक आहे. ऑफच्या आधी येणाऱ्या नामाप्रमाणे तुमचं वर्ब जे आहे ना चेंज होणार आहे. म्हणजे ऑफच्या आधी नो वन आलेलं आहे जे की एक वचनी आहे. मग ते एक वचनी असेल तर इथे येणारं जे आपलं ऑप्शन आहे हे वाज यायला पाहिजे. वर इथे जे आहे हे ऑप्शन कट होणार आहे. म्हणजे वन असेल किंवा नो वन असेल, त्याच्यानंतर ऑफ आणि त्याच्यानंतर नाऊन असेल प्लुरल, आणि ते नाऊन नेहमी प्लुरल असते, बट ऑफच्या आधी येणाऱ्या नामाप्रमाणे तुमचं जे आहे ना वर्ब असायला पाहिजे. म्हणून इथं काय घेतलं आपण, नो वन हे तुमचा सब्जेक्ट होता, ऑफ दिस गर्ल्स हे पूर्ण सब्जेक्ट होतं, आणि त्या नो वन जे आहे ना ऑफच्या आधी आलेलं होतं ते सिंग्युलर होतं, म्हणून इथं वाज घेतलं, वर येणार नाही. ठीक आहे.